जास्त वेळ घेणार नाही, ठरलेल्या वेळेत कीर्तन संपेल, काळजी करायची नाही. ऐका, काला कोणी करायचा, का करायचा, कसा करायचा. पहिले तर काला का करायचा किंवा काला कसा करायचा याच्याकडे लक्ष असू द्या. काला कोणाचाही असू द्या, काल्याचं कीर्तनकार कोणीही असू द्या, काल्याचा अधिकारी कोणीही असू द्या, काला सर्वसामान्य गावगाड्यातल्या सर्वसामान्य लोकांचा असो की आमदार खासदार मंत्र्याच्या कार्यक्रमातला काला असो, काला कोणाचा बी असू द्या, पात्र ठरलेलं आहे. कशात करतो काला? कशात? मडक्यात. कोण म्हणलं भगुन्यात? भगुन्यात काला असतो का? कालवा असतो. हा, कालवण असतं, कालवा बी नाही. गाडग मडक बघितलं का? एखाद्या मंत्र्याचा काल आहे, तो सोन्याचं एखाद्या पात्रात पण करू शकतो ना, पण नाही करू शकत. बरं जाऊ द्या. त्या मडक्यात त्या गाडग्यात काय असतं? काय असतं? दही आणि लाही. नाही तशा बाया आता त्याच्यामध्ये मिरच्या टाकायल्यात, कोथिंबीर टाकायल्यात. मी म्हणत असतो हळद टाकन करा भेळ, कांदा टाकून काय उपयोग आहे? नाही. तो काला आपल्याला उपदेश करतो. काय उपदेश करतो? दादा, तुम्ही आम्ही सगळे मातीचे घट आहोत. मान्य? आपण सगळे मातीचे घट आहोत, मातीचे मडके आहोत. अरे आज जसं आपण हे घट फोडणार आहेत ना, तसा जगाचा मालक एक दिवस हे मडकं फोडणार आहे. फोडणारच आहे. निसर्गाचा नियम आहे. उपजते नासे, नासे ते पुनरपी दिसे. अरे जन्माला आल्याबरोबर मरण सांगा असतं. जन्म म्हणतात ना, उपजल्या पिंडा, मरण सांगा. ती बाळ जन्माला आलं की काळ सोबत घेऊन फिरतं, मग मरण सोबत आहे. मग एक दिवशी हे मडकं फुटणार आहे. आता हे कुठं फुटल याचा नियम नाही. हे तरी कीर्तनात फुटतं, हे रोड मधल्या अपघातात फुटतं का? कुठं फुटल याचा नियम नाही. पण जेव्हा केव्हा फुटल ना,
जेव्हा केव्हा फुटेल ना, अरे ते मडकं फुटलं की त्याच्यामध्ये दह्यात भिजवलेली लाही बाहेर येते. म्हणजे काय, टाकताना लाही कडक आहे पण काढताना नरम आहे. ऐका, दही नाम चित्त आहे आणि लाही नाम अहंकार आहे. चित्तात अहंकार मुरवायचा असतो. लक्षात, चित्तात अहंकार मुरला पाहिजे. पण काही लाह्या लयच निबर ना, त्या दह्यात किती बी भिजू घाला कडकला कडकच, किती सत्य करा महाराज कडकच. काय वार मग करतो कशाला. ऐका महाराज, बघ जसं अहंकार मुरलेला पाहिजे. हे काल्याचं कीर्तन, काल्याचा तो प्रसाद तुम्हा आम्हाला सांगतो. दादा तुम्ही आम्ही मातीचे घट आहेत. चित्तात आपल्या अहंकार मुरवा. ज्या दिवशी जगाचा मालक हे घट फोडेल ना, त्या दिवशी तुमचा अहंकार जर नरमलेला असेल तर जगाचा मालक तुम्हाला तुमच्या त्याच्या पायापाशी जागा देईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण अभंगाच्या, मला फार महत्वाचं आहे की अभंग फार गोड आहे. याचं आपल्याला विश्लेषण मांडायचं आहे आणि गोपालकृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगून सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. ऐका, प्रत्येक कीर्तनाचा नियम आहे. वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आहे. आचारसंहिता काय आहे? पहिल्या दिवशी कीर्तन नामपर किंवा रूपपर असावं. त्यालाही कारण आहे. नामपर शक्यतो कीर्तन करतात. का करतात माहित आहे? कारण आरंभी आवडी माझ्या भगवंताचं नाम जर सुरुवातीला घेतलं तर निर्विघ्नपणे कार्य पार पडत असतं. ही भगवंताच्या नामाची ताकद आहे. ऐका, कुठलंही क्षेत्र असू द्या भगवंताच्या नामाने. जागराचं कीर्तन असेल तर मागणी पर अभंग घेतात. मधले 5 दिवस महाराज भक्तिज्ञान वैराग्याचं कुठलाही अभंग आपण निवडून त्याच्यावर चिंतन मांडू शकतो. पण काल्याचं कीर्तन म्हटलं की पुन्हा एक आचारसंहिता आली. काय नियम आहे? चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. माझ्या गोपालकृष्ण परमात्म्याचं गोकुळातलं चरित्र वर्णन करावं असा नियम आहे. म्हणून अगोदर आपण अभंग सोडवू आणि मग नंतर बाकीचं सोडवण्याचा प्रयत्न करू. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, उपजोनिया पुढती येऊ, मी पुन्हा जन्माला येईन असं तुकोबराय म्हणतात. पण काही लोक, ऐका बरं, फार गोड महत्वाचं आहे. तुकोबराय म्हणतात मी पुन्हा जन्माला येईन. पण काही लोकांनी प्रश्न केला, तुकोबराय जन्माला येईन म्हणण्याची काय गरज आहे? जन्माला यावंच लागतं. माणसाच्या जन्माला येण्यासाठी प्रामुख्याने 3 कारणं महत्वाची आहेत. बघा, या 3 कारणात तुम्ही बसतात का? आणि जर या 3 कारणात तुम्ही बसत असाल तर तुम्ही मी जन्माला येतो म्हणण्याचा अधिकार नाही, तुम्हाला यावंच लागेल. येईल म्हणजे स्वेच्छा झाली, स्वतःची मर्जी झाली. आता इथं मी म्हणलं असतं माझी मनात आलं तर कीर्तनाला येईल, नाही यावंच लागेल. का? तुम्ही तारीख घेतली. आणि कीर्तनकाराचा नियम आहे, सप्ताहाच्या पॉम्पलेट मध्ये महाराजाचं नाव आलं की महाराजांनी कीर्तनाला आलंच पाहिजे. एक तर महाराज कीर्तनाला आलेला कळावा, नाही तर मेलेला. अरे वा माऊली महाराज येतं मारायलाच बसली एका कीर्तनामुळं. अहो दुसरीकडे गेलेला कळाव, काही अडचण आलेली कळाव का मेलेलाच? नाही, असं नाही चालणार. ऐका महाराज, इथं येण्याची गरज नाही, यावंच लागेल. का? कीर्तनाला महाराज येण्याचे सुद्धा काही कारण आहेत. काही भावनेने येतात, काही प्रेमाने येतात, काही पैशाने येतात. सध्या पैशाने येण्याची, आणि पैशाने जो येतो का त्याला मनाचा अधिकार नाही, मी येणार, त्याला यावंच लागेल. सेवके करावे सांगितले काम. मग ऐका, 3 कारण जन्माला येण्याचे आहेत. कोणी बी येऊ द्या बरं. आणि आता जवळच वाट्या ठेवा, लय मिसळू नका त्याच्यात. मग नंतर एकदाच टाकू आपण. मी शेवटला घेत असतो, जोगवा मागित असतो मी काल्याचा बरं. हा, नाही तर तुम्ही म्हणता पुन्हा झोळी करतो काय लोकांकडून, तसं नाही करत. शेवट ऐका, जन्माला येण्याची 3 कारण आहेत. पहिलं कारण, पाप आणि पुण्य या दोन्हीची बरोबरी झाली की माणूस जन्माला येतो. आणि मग जन्माला येत असाल तर तुम्ही म्हणू शकत नाही उपजून या पुढती येऊ. पण ऐका ना, तुकोबराय पुण्य करत होते का नाही? हो म्हणा ना, माना हलवायच्या. तुकोबराय पुण्य करत होते का नाही? एवढ्याने बी नाही हलवायच्या, मोडत्यान दमन आपल्या. ऐका, म्हणजे आपल्याला कीर्तन होस तर ठेवायच्यात ना. ऐका ऐका, तुकोबराय पुण्य करत होते मान्य, पण तुकोबराय पाप करत होते का? नाही. कोण म्हणलं? तुम्हाला कोणी सांगितलं पाप करावं लागतंय?
पाप करावं लागतं असं कोणी सांगितलं का? आली तुमच्या मेस खेडला कोणाची पत्रिका, आमच्या येथे श्री हरिकृपे करून पाप करण्याचा कार्यक्रम आहे, तरी आपण सहकुटुंब सहपरिवार यावे आणि आमचं पाप वाढवावे, आली का पत्रिका? नाही. थोडक्यात काय, पाप करायची गरज नाही, पाप होत असतं, पुण्य करावं लागतं. अजून सोपं आहे का? धन लावावं लागतं आणि गवताड उगत असतं. अरे धन लावावं लागतं, धन उगवत असतं. त्या पद्धतीनं महाराज पुण्य करावं लागतं, पाप होत असतं. मग का होत गोबर आहे? कारण पाप कशानं बी होतं महाराज. चलता चलता पायाखाली एखादी किडा मुंगी जरी आली आणि ती जर अनावधानाने आपल्याकडून मेली तरी पाप होत असतं, होतं पाप. पण तुकोबाराय पुण्य करत होते, पाप करत नव्हते, पाप होत होतं. ऐका, केलेलं पाप आणि झालेलं पाप याच्यामध्ये फरक आहे. केलेलं पाप कशानच नष्ट होत नाही, पण झालेलं पाप, चुकून झालेलं पाप, गंगेत स्नान केलं की पाप धुतल्या जातं ना. ऐका, पण गंगेत कोणतं पाप धुतल्याला जातं? जे नजर चुकीनं झालेलं पाप. मुद्दामून केलेलं पाप जर धुवाला गंगेत जाऊन बुडून मेला ना तरी जाणार नाही, लक्षात ठेवा. मग तुकोबाराय पुण्य करत होते आणि अनावधानाने जर त्यांच्याकडून पाप झाला असेल तर पवित्र तीर्थाचं, चंद्रभागेचं, इंद्रायणीचं स्नान तुकोबारायकडून घडत होतं आणि याचं कार्य, याचं फलित तुकोबारायचं पाप नष्ट होत होतं आणि पुण्य शिल्लक राहत होतं. याच्याहून लक्षात आलं, पाप आणि पुण्याची बरोबरी करून तुकोबाराय जन्माला येऊ शकत नाहीत. पहिलं कारण संपलं. महाराज दुसरं कारण जन्माला येण्याचं दुसरं कारण आहे वासना. वासनेमुळे जन्माला यावं लागतं, जन्म घेणे लागे. जड भरत राजा हरणी गर्भी गेला, घाला तो घातला वासनेने. महाराज वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्म घेती. अरे चांगल्या चांगल्या तपस्व्याला सुद्धा जन्म घ्यावा लागतो वासनेमुळं. पण आता खरं बोला, संताकडे वासना असते का? आता तर खरं आहे ना, असते का? आता तुम्ही काहीच म्हणत अण्णा, तुम्ही म्हणाले आगाव दिसायला महाराज है का ना. तुकाराम जाऊ दे, संताचं द्या सोडून, तुकोबारायकडे वासना होती का? आता तर बोला ना. नाही. कस काय नाही म्हणू शकते? मला मिळत लागल. कोण म्हणलं नव्हती? तुकोबारायकडे वासना होते. मी नाही म्हणत, माझ्यावर भरोसा करू नका. भरोसा संताच्या वचनावर करा. तुकोबाराय स्वतः म्हणतात, ऐशे आवडते मना देवा पूर्वावी वासना. वासना पूर्ण करा म्हणतात, वासना नाही मग कशी पुरी करा? असं कसं चालेल? याच्यासाठी गाथा वाचवावं लागेल का नाही? तुकोबाराय म्हणतात वासना पुरी करा. मग जर वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो, वासनेमुळे जर माणसाला पुन्हा जन्माला यावं लागतं, तर तुकोबाराय तुमच्याकडे वासना आहे, तुम्हीच म्हणता ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. मग तुमच्याकडे वासना शिल्लक आहे आणि मग तुम्ही वासनेमुळे जन्माला येऊ शकता. तुकोबाराय म्हणले तरी नाहीत बसत तुकोबाराय. का? कारण तुकोबारायकडे जरी वासना असेल तर वासना कोणती होती? वासनेचे दोन प्रकार आहेत. एक सद्वासना आहे, दुसरी दुर्वासना आहे. पण एक लयच हुशार होता, म्हणला महाराज वासना कोणती असो, वासना ती वासनाच. अहंकार कशाचा बी असू द्या, अहंकार म्हणजे अहंकारच. बघा तुम्ही, नामदेवरायला अहंकार, देव माझ्या हाताने जेवतो, अहंकारच. अजून सांगतो तुम्हाला, देवापासला दिवा आणि घरात लावतात ती चिमणी, माहिती का? चिमणी. हां, बारकाले लेकराने मानच हलवायचे नाही बरं. ते आमच्या काळात होती चिमणी, आपल्या काळात. आता चिमण्याच राहिल्या नाही. आता 3 प्रकारच्या चिमण्या नष्ट झाल्या दादा. 3ही प्रकारची चिमणी राहिली नाही. मोबाईलचा शोध लागला, त्या टावरच्या फ्रिक्वेन्सीमुळे पक्षातली चिमणी कमी झाली दादा. घरामध्ये टॉर्च आल्या, बॅटऱ्या आल्या, म्हणून ती घरातली उजेडाची चिमणी बंद झाली आणि वंशाला दिवाच पाहिजे म्हणून आमची घरातली चिमणी सुद्धा कमी झाली. 3 प्रकारच्या चिमण्या कमी झाल्या. ती चिमणी सांगतो मी तुम्हाला उजेडाची. नाही कळाली तर फरक स्पष्ट करून देतो. पूर्वी चिमणी कशाने करायची? पंजा, छाप, काला, दंतमंजनची रिकामी शिशी, तिला खराब झालेल्या ट्यूबची ती नळी त्या ढकणाला लावायची.
म्हातारीच्या जुन्या लुगड्याची अशी ना जे धुडकं आहे त्याची वळून केली वात, मधी ओतलं घासलेटन पेटीली की झाली चिमणी. त्याला म्हणतात चिमणी. चिमणी संसारातली आहे, दिवा परमार्थातला आहे. पण दिव्यावर हात ठेवा का चिमणीवर हात ठेवा ते पोळणारच आहे. दिव्यावर हात ठेवा का चिमणीवर हात ठेवा तो पोळणारच आहे. कारण त्याचा स्वभाव आहे, अग्नीचा स्वभाव आहे पोळणे. तसं अहंकार सद असो की दूर असो, चांगल्याच असो की वाईटाचा असो, अहंकार तो अहंकारच. बघा तुम्ही पेढा आनंदात खाल्ला तर कसा लागणार आहे, आणि एक जणांना राग राग खाल्ला आता गोडच. अहो त्याचा स्वभाव गोड आहे. अजून सांगतो, एका बाईचा स्वयंपाक करताना चुलीत हात गेला, काय झालं, पोळाला, एकीनं मुदामच घातला. आता एका बाईनं राग राग एंडोसल्फान पिलं आणि एकी जणीनं आनंदात पेलं. परिणाम काय, एंडोसल्फान पेलं काय होतं सांगा, घेऊ नका. मी तुम्ही त्याच्याकडे हातच करू नका, मागच्या यायला म्हणाले मी. हा तुम्ही तसं करूच नका. तुम्ही मला लय प्रश्न विचारले आले आले. एंडोसल्फान पेल्यावर काय होतं, मरतं. पण आमची बाई नाही मेली. अर्धा लिटर पेली, अर्धा लिटर, मेलीच नाही. म्या पत्र लिहिलं त्या कंपनीला, म्हणलं ओ साहेब प्रति मॅनेजर विषय अर्धा लिटर औषध पिऊन आमच्या इथली ठकूबाई मेली नाही, कारणे दाखवा. त्यांनी सांगितलं कारण दाखवण्यापूर्वी ती कितव्यांदा पेली फरक स्पष्ट करा. मी घरी जाऊन विचारलं बाई तू कितव्यांदा पेली, ती म्हणली महाराज चौथी पाचवी वेळ आहे. मी परत पत्र केलं, म्हणलं पाचवी वेळ असावी. ते म्हणले आता तिने किती बी पेलं तर मरत नाही. कारण पहिल्यांदा पेल्यावर मरण्याचे चान्सेस 90% आहेत, दुसऱ्यांदा पेलं की 70% आहेत, तिसऱ्यांदा पेलं की 50% आहेत, आणि चौथ्यांदा पेलं की 0% आहेत. मरतच नाही का, त्याला ते अँटीबॉडीज तयार होतात, त्या रोगप्रतिकारक शक्ती तयार होते आणि ते पचवण्याची ताकद तयार होते. महाराज लक्षात ठेवा. हा नाही तर एखाद्याने पेलं असलं तर ते म्हणून आज 5वी 12वी पिऊ द्या, मेलं तर मी जबाबदार नाही. उगं कशा ऐका नाही आपण, उगं आपलं सांगायला जे आपण ऐकलं त्या परंपरेतून ऐका. बरोबर आहे. एक थोडासा आपण विनोद केला आमच्या महाराजासोबत, कारण ते आल्या आल्या मला लयच भारी विचारू लागले. मी टेन्शनमध्ये होतो फुल. हा त्याच्यामुळं नाही नाही खरंच वारकरी आपला मोकळा पाठ आहे द्यायचा, तसं काय नाही. नाही लय ना दे तुमच्यासारखाच आहे का नाही. लक्षात आलं. वासना सद असो की दूर असो, वासना वासना आहे. पण तरी सुद्धा तुकोबर आहे वासनेमुळे जन्माला येऊ शकत नाहीत का, कारण तुकोबर आहे म्हणतात वासना जरी असेल तरी आम्ही संताची संगत करतो. तुकोबर आहे म्हणतात महाराज. संताची संगत करण्याचा वासना जाण्याचा काय संबंध आहे. महाराज म्हणले अरे लय मोठा संबंध आहे. संताच्या संगतीत राहिला, संतांनी स्पर्श केला काय नवल आहे. अरे संताच्या चरणाच्या धुळीचा स्पर्श जरी करून गेला संताच्या चरणाच्या धुळीचा कण जरी अंगाला स्पर्श करून गेला, संत चरणाला जर लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. अरे बीज जळून गेल्यावर वासना सद काय दूर काय. वाळकाचं बीज जळाल्यावर कडू काय गोड काय, काय संबंध राहिला हो. तसं महाराज मग वासनेनं सुद्धा नाही. कर्म शिल्लक अजिबात नाही. नामदेवरायचं कर्म शिल्लक तुकोबारायच्या रूपाने आहे, तुकोबारायचं कर्मही शिल्लक नाही. मान्य आहे महाराज. तीनही गोष्टी नसल्यामुळं तुकोबाराय जन्माला येण्याची अपेक्षा करतात. का हो तुकोबाराय कशासाठी जन्माला येता, एकाच कारणासाठी अभंगाचं महाराज म्हणले वैकुंठी तो ऐसे नाही. हे प्रमाण मी खाल्लं बरं. हा कारण नेहरी नव्हती की. महाराज म्हणतात का वैकुंठी तो ऐसे नाही. कैसे नाही,
कवळ काही काल्याचे, काल्याचा घास सुद्धा वैकुंठात नाही महाराज. हो का हो महाराज, वैकुंठात काला नसावा? अगोदर माय सांगितलं आम्हाला 3 प्रकारचा काल आहे. दहीलाई तिथं नाही आहे, हरिनाम होऊ शकत नाही, पण देव आणि भक्त हा काला वैकुंठात होऊ शकतो. ऐका, वैकुंठात देव आहे का नाही हे तर मान्य करावं लागेल ना आपल्याला. वैकुंठात देव आहे. महाराज म्हणले तुम्हाला कोणी सांगितलं वैकुंठात देव आहे? मी नाही बोलायलो बरं. मग महाराज म्हणले देव जर वैकुंठात असता तर म्यान देवानं काला केला असता ना वैकुंठात. मग महाराज वैकुंठात देव नाही, ते म्हणले अजिबात नाही. का नाही? का नाही म्हणजे त्याला ते आवडतच नाही. वैकुंठ देवाला आवडत नाही. पुरावा देतो बरं. कीर्तनकाराने पुरावा द्यावा. नामदेव महाराज, कीर्तनकाराने पुरावा द्यावा, नाही तर जाताना त्याला पुरावा. जेसीबी आहे का गावात एखादी? हाय म्हणा, आणता काय मग? हाय बी म्हणायलो मी, द्यालो ना पुरावा. मी कुठं नाही कुठं म्हणायलो का, द्यालो मी. ऐका, देव वैकुंठात नाही, कारण देवाला वैकुंठ आवडत नाही. न आवडे वैकुंठ शेषाचे शयन. काय आवडलं? वैष्णव सदन आवडले. महाराज देव अहो या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. आणि एकला नाही राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, आणि तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. पाहुणा एकला आला तर दुपारा बी जाऊ शकतो, पण बायकुल घेऊन आल्यावर जातो का? जात नाही ना. तशी ही संकल्पना बंद झाली महाराज. आता फटफटे निघल्या ना मोटरसायकली, तसं पाहुणे मुक्कामाला येणं बंद झालं महाराज. पहिले लग्न सुद्धा 15-15 दिवस चालायचे. पाहुणे सुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्माच्या रीतिरिवाजानं चालत असणारी लग्न 15 दिवस पाहुणे घरी असायचे. आणि काय आनंदात लग्नाचा कार्यक्रम चालायचा महाराज. चालायचा का नाही? आता लग्नाच्या दिवशी दुपारी लग्न लागतं, संध्याकाळच्याला कोणीच नसतं घरी. पहिले एखादा व्यक्ती जर मरण पावला ना तर 15 दिवस घरात पाहुणे राहत होते. आता माती केली की जाते तर सावडायला येते तर पुन्हा येतच नाहीत. बिजी शेड्यूल झालं लोकांचं, बिजी झाली लोक, एवढे धकाधकीमध्ये जीवन जगतात. जाऊ द्या, माझा मुद्दा असा होता की देव वैकुंठात राहत नाही. मग वैकुंठात देव नसल्यामुळं, वैकुंठामध्ये त्याला करमत नसल्यामुळं, वैकुंठ आवडत नसल्यामुळं, आणि वैकुंठात सुख नाही या सुखाकारणे, कोणत्या या सुखाकारणे देव वेडावला. काला खाण्याचं सुख आहे. या मृत्यू लोकामध्ये आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे. पूर्ण स्वातंत्र्य आहे. आणि त्यातले त्यात सांगू, माझ्या भारत देशासारखा देश जगाच्या नकाशावर नाही महाराज. ही गोष्ट लक्षात ठेवा. भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तू परम भाग्याची संपत्ती. भारतात जन्म आला ही भाग्याची गोष्ट आहे. आणि त्यातली त्यात महाराष्ट्र, पोरी ठोको बस खाली. त्यातली त्यात महाराष्ट्रात आला. बस खाली तुम्ही, आता उठू नको बाय. बारकाले दट्टीले म्हणजे मोठाले नीट राहतील, बाकी दुसरं काय नाही. हा उगं चाल करायला माझ्याकडे बघू ना. त्यातली त्यात महाराष्ट्रात जन्माला आला. देशात अनेक राज्य आहेत. अजून ऐका, नकाशावर स्वतंत्र अनेक राष्ट्र आहेत. देशात अनेक राज्य आहेत, पण देशामध्ये एकच राष्ट्र आहे आणि तेही महान आहे, म्हणून त्याचं नाव महाराष्ट्र आहे. आणि त्यातली त्यात आपण मराठवाड्यात जन्माला आलो. ही साधू संतांच्या पदस्पर्श हरीचे दास जन्म पावन तो देश पवित्र
स्वातंत्र्य आहे महाराज आपल्या देशात, इतकं स्वातंत्र्य आहे ना, बाहेर देशात जाऊन बघा, बाहेर देशामध्ये तुम्हाला स्वतःची वाहन सुद्धा खरेदी करता येत नाही, त्याला अनेक प्रकारच्या परमिशन घ्यावे लागतात. आपल्या देशात भंगार विकणाऱ्याकडे 4 व्हीलर आहे, महाराजाकडे तो उता आलाय, धडका काय देईनत पण घातलीत. लक्षात काही गरज नाहीये, परमिशनची गरज नाही. आपल्या देशात कोणी काहीही करू शकतो, एवढं स्वातंत्र्य आहे. वैकुंठात चला, माझा मुद्दा चालू होता, वैकुंठात नाहीये हे सुख आहे महाराज या मृत्यू लोकांमध्ये. मग देव वैकुंठात राहत नाही, मग वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. काल्याचा प्रसाद वैकुंठात मिळत नाही, काला तुम्हा आम्हाला मिळतोय, किती भाग्यवान आहेत, दरवर्षी मिळतोय. काला लय दुर्लभ आहे महाराज, हा भाग्यानं मिळत असतो. बरेच लोक काला खाला येत नाहीत पण पंक्तीला येतात. माझं तर म्हणणं, लय जण बुंदीत काला टाकतात, कतही टाकायचा नाही. जे लोक आले त्याला द्यायचा, कारण जे पात्र नाही त्याला सुद्धा तुम्ही देतात, ते पात्र पाहून येतात. ते काल्यासाठी पात्र नसतात, पंक्तीला वाढलेले पात्र पाहून येतात, त्यांना काला नाही द्यायचा. जे आले त्यांना द्यायचा, कारण त्यांच्या नशिबात नाही आहे. पुण्य तुम्हाला इकडे धर्ममंडपात येऊ देत नाही, तुमचं पाप पुण्य. महाराज देव आवडणं सोपं आहे, देव आवडणं या जन्मातलं पुण्य नाही, बहुत सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली आणि इथं येऊन बसण्याची ताकद निर्माण झाली. गोष्ट लक्षात ठेवा, हे त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणून महाराज वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मग मिळाला काला काय करणार, एकमेका देव मुखी, एकमेका देव मुखी, एकमेका देव मुखी हो. नाही, लक्षात ठेवा. होतं कधी कधी, ऐका काय होतं, कीर्तन करणं एवढं सोपं नाही बरं. इथं उभा राहिल्यावर कळतं. माईकवर बोलणं सोपं आहे का? आमच्या इथलं पोरगं म्हणलं माईकवर कोणी बोलन, मी म्हणलं माईकवर महाराजाला आवाज दे बरं. ती म्हणलं मी घरी जाऊन बोलितो.
नाही आवाज दिला. इथं येणं सोपं नाही. इथं येण्यासाठी काय लागतं ऐका. वटवावं लागतं, घोटवावं लागतं, वटवावं लागतं, घोटवावं लागतं, आतमध्ये साठवावं लागतं, वेळेवर ते आठवावं लागतं, लोकायला ते पटवावं लागतं आणि एखादं इपितर भेटल्यावर कटवावं लागतं. बघा तेव्हा कुठं महाराज होता येतं. एवढी काही सोपी गोष्ट नाहीये. म्हणून ते थोडंसं मी बोलत असतो ऐका. मग जेवायला राक्षस म्हणले आम्ही आधी बसणार. देव म्हणले नियम असा आहे. काय नियम आहे? इथून इथपर्यंत हाताला कमटी बांधायची, म्हणजे हात इथून वाकला नाही पाहिजे, असं जेवायचं. ते म्हणले असं कुठं असते का? म्हणले तसंच आहे. मग बसले जेवायला. महाराज राक्षस म्हणल्यावर ते काय, त्यांनी लगेच जेवायला वाढल्याबरोबर घे पोळी, टाक वरणात, हात वाकत नाही, वरून सोडायले, कोणाच्या नाकात जाय, कोणाच्या डोळ्यात जाय, कोणाच्या. ते म्हणले याच्यानं काही जेवण होणार नाही. अर्ध्या तास लागला, जेवण झालं नाही. ते म्हणले अशी कुठं पंगत असती का? तुम्हाला बी असंच जेवावं लागेल. देव म्हणले आम्ही बी असंच जेवू. महाराज हाताला कमट्या बांधल्या, 2 पंक्ती धरल्या. भारतीय बैठक, इंडियन कल्चर, भारतीय संस्कृती काय आहे? ती बफे आपली संस्कृती नाही. ती बफे चांगला माणूस पण भिकाऱ्यावानी लाईनीत लागतो. नाही, पंक्ती बसल्या महाराज. जेवायला ताट वाढलं, सगळं वाढणं होत तर कोणी सुरुवात केली नाही. आणि मग शेवटी सुरुवात केली. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरणे नोहे जाणे जे यज्ञ कर्म बोला पुंडलिका. लय पंक्ती पहिलवान घरी बसलेत, कीर्तन संपायची वाट पाहिली, ते पळतच येते. सुरू कस काय झालं जेवायला, सुरू कसं झालं म्हणून थांबा. हा त्याला वाटलं बाबा असं कसं, कारण तुम्हाला वाटलं काय जेवणारे सगळेच कीर्तनाला आहेत? कतही नाही, लय घरी येत. हा ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. महाराज झालं सुरुवात. देवाने काय केलं? पोळी घ्यावी, भाजीत बुडवावी, स्वतः नाही खावी, हात वाकत नाही, पुढच्याच्या तोंडात घालावी. आणि पुढच्यानं देवा इकडच्याच्या तोंडात घाल. एकमेकाला खाऊ घातलं, 15 मिनिटात पोटभर जेवले. अरे म्हणले दुसऱ्याला खाऊ घातल्यावर आपलं पोट भरत असतं. महाराज एकमेका देव मुखे सुखे घालू हुंबरी, का वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. एकदा मांड्या घालून बसा, बैठे बैठे सावधान, आणि सगळेजण एकदा संप्रदायपूर्वक जगाच्या मालकाचं भजन करा. विठोबा असं आहे. कितीही ऐकावंच वाटतं. खादलिया गोड वाटे, किती बी ऐकावंच वाटतं. असं गोपालकृष्ण वसुदेव देवकीचं लग्न स्वतः कंसाने विवाह लावून दिला बरं महाराज. कारण मुलीला पहिले कंसाने काय करायचं, यमुनेच्या तीरावर कंसाने वसुदेवाची कुस्ती लागायची नेहमी. असं कधीच झालं नाही की वसुदेव कधी पाठीवर पडले, त्यांनी कंसालाच पाडावं. आणि मग वसुदेव कंसाच्या लक्षात आलं हाच माझ्या बहिणीसाठी चांगला वर आहे. पूर्वी माणसं कर्तबगार मुलं बघायची. मधला काळ बदलला. मधल्या काळामध्ये लोक घर पाहू लागले, वर पाहिनं गेले. हो, घर कसं आहे आता सांगतो. घर पाहत जाऊ नका, वर पाहत जा. वर म्हणजे आवाळाकडे नाही, मुलगा कसा आहे ते बघत जा. करोडो रुपये महाराज त्याची प्रॉपर्टीकडे बघूच जाऊ नका. त्याच्याकडे पैसे प्रॉपर्टी बापजाद्याने कमवलेली असेल आणि पोरग जर व्यसनी असेल तर होत्याचं नव्हतं करायला वेळ लागत नाही. लक्षात ठेवा. मुलगी सुखात ठेवायची असेल ना तर मुलगा कर्तबगार बघा. आणि पुढे एक वाक्य बोलतोच ऐका हो, शेतकऱ्याला तर पोरगीच देईनात. आणि दुर्दैव कोणतं आहे, शेतकरी शेतकऱ्याला देईनात. याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती आहे? शेतकऱ्याला कंपनीत पाहिजे म्हणतात. कंपनीवाल्याचे हाल लॉकडाऊनमध्ये कळाले ना. आणि अजून सांगतो, लहान तोंडी मोठा घास घेतो. 100% नाही बोलत, पण 80% कंपनीवाल्याचे हाल बघा. ते इथं जे नवी साडी घालून आणि नवा ड्रेस घालून येते त्याच्यावर जात जाऊत नका. अरे 80% इथं घराची मालकीन, शेताची कारभारीन, पुणे मुंबईला जाऊन बघा, कोणाची तरी धुणे भांडे करणारी मोलकरीन झाली. हे काही तुम्ही लपून ठेवू शकता का? ह्या गोष्टी आपण झाकून ठेवू शकतो? नाही. म्हणून माझं एक वाक्य ऐका, कीर्तनातला हा सार समजा. अरे दादा, निर्व्यसनी आणि शेती करणाऱ्या मुलाला तुमची मुलगी द्या, तुमची मुलगी आयुष्यभर सुखात राहिल्याशिवाय. आणि शेती कशी करायची? आपण शेतकरी व्हा ना पहिले. आता शेतकरी कोणी राहिलंच नाही, आता शेतमालक झाले. शेतमालकात आणि शेतकऱ्यात फरक आहे. जो जातीय शेती करतो तो शेतकरी. पूर्वी 100 एकर जमीन होत्या तरी कार भरीन भाकरी घेऊन वावरात जायची नाही का? रोज जायचे. आता लग्न झालं पोरग म्हणतोय मी बायको वावरात नेणार नाही. देवाऱ्या ठुई, आम्हाला काय करायचं? कमाल आहे. माईची डिमांड वाढली हो.
पोरीची सोयरी माईच्या हातात आहे, बापाच्या नाही राहिली. तुम्ही तर बोलूच नका. ते म्हणला मी कव्हा बोलतो तर आता बोलू द्या हाणून. बायोडाटा तयार करतानाच आम्हाला म्हणतात, बरेच कीर्तनाला गेले, महाराज आमच्या मुलीचं लग्न करायचं, एखादा कंपनीवालं पोरग बघा. मग आम्ही म्हणतात अपेक्षा काय, 7-8 लाखाचं पॅकेज असलं पाहिजे, अजून 2 BHK 3 BHK फ्लॅट असला पाहिजे अजून. आणि त्या पोराचे मायबाप घरात, कोण म्हणलं तुम्हाला नसले पाहिजे? काही बी म्हणाले तुम्ही, घरात असले पाहिजे. घरात असले पाहिजे, पण ते पण फोटोत. हे असं म्हणायचं मला. ते म्हणले म्हणून हे लांबीलं, नाही तर नसले पाहिजे होता. ऐका लक्षात ठेवा, आमच्या दोघांचं काय झाले मला काही कळ ना. आता तुम्ही सांगूच नका म्हणजे आपला काला होईल ना. इकडे लक्षात घ्या, महाराज नसले पाहिजे असं ते अशा डिमांड आहेत. नको नको त्या मागण्या व्हायला लागल्या. आणि म्हणून महाराज आज शेतकऱ्यांची मुलं नाईलाजानं कंपनीत जावं लागतंय, नाईलाजानं व्यसनाच्या आरी गेली भरपूर. शोकांती काय, चला माझं इकडे लक्ष द्या, असं करू नका. वसुदेवाने स्वतः कंसाने वसुदेव देवकीचा विवाह लावला, रथामध्ये बसून वाट लावतोय. रथ येशीपशी आला आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली, अरे कंसा कुणाला वाट लावतो रे? हिच्या पोटी जन्माला येणारा 8वा तुझा काळ आहे, 8वा काळ आहे. असा शब्द कळाल्याबरोबर कंसाने रथातून खाली उडी मारली, देवकीला बाहेर ओढलं, केस धरले, तलवार हात तो धरला. वसुदेवाने हात धरला, ए कंसा बाया माणसाला मारतो का रे? हिच्या पोटी जन्माला येणारा 8वा काळ आहे, मी आणून देतो. देईल आणोनी सत्य माझे माना, देईल आणोनी सत्य माझे माना, सत्य माझे सत्य माझे मन, देवा बंदी खाना देवा बंदी खाना, या दिला नोनी सत्य माझे माना, दिला नोनी सत्य माझे माना, दिला नोनी सत्य माझे माना, दिला नोनी माझे माना. प्रमाण दिलं मार, अरे देईल आणून सत्य माझं खरं मान ना, मी आणून देईल. कंस म्हणला ठीक आहे, दिलं सोडून महाराज. आणि तुम्हाला काय वाटलं कंस पापी होता का? पापी नव्हता, त्याच्याकडे पुण्य, पापी तर होताच पण त्याच्याकडे पुण्य पण होतं बरं. तुम्ही म्हणता कशाहून? कंसाकडे आणि पुण्य होतं. ओ पुण्य सारावया भेटे देव ऋषी. महाराज देव नारद स्वतः आले तिथं, आणि नारद शेंडीवाले बाबा हजर झाले. नारायण नारदा, मला वाटलं कंसा, नारदजी म्हणतात तू तब्येतीनं वाढला म्हणले आकलीनं बी वाढला असेल. काय झालं? अरे आकाशवाणी ऐकली नाही का? ऐकली ना. 8वा काळ आहे, 8वा कंस वसुदेव आणून देणार आहे. नारदाने सांगितलं कंसा, अरे देवाचं गणित तुला माहित नाही रे. 8वात जर पहिल्यांदा जन्माला आला तर काही लोक संभ्रमले खास देतात बरं महाराज. असं विचित्र मनस्थिती करून टाकतात. त्यांच्याकडे ती टॅलेंट असतं, ती कला असते. हिप्नॉटिझम करतात, संमोहन शास्त्र ज्याला म्हणतो आपण, वशीकरण. माणसाला जर एक विचार जर 4 माणसांनी सांगितला ना, तोच विचारतो तो, त्याला तोच पटतो. बघा तुम्ही, माय म्हणती पोरग लग्न व्हायच्या आधी चांगलं होतं, लग्न झाल्यावर कसं बिघडलं. बायको त्याला सारखं सारखं टॉर्चर करते, तुझ्या माईल कळत नाही, तुझ्या माईल कळत नाही, तुझ्या माईल कळत नाही, तुझ्या माईल कळत नाही. त्याच्यावर त्याचा एवढा प्रभाव पडतो की ते म्हणते खरंच कळत नाही. सातत्यात किती प्रभाव आहे माहितीये? सातत्यात एवढा प्रभाव आहे. जुन्या काळात मातीच्या भांड्यामध्ये पाणी आणायची बिनगी असायची, डेरा असायचा. तो विहिरीवर एका जागेवर ठेवला ना, मातीच्या गाडगं जर सारखं एका जागेवर ठेवलं की त्या दगडाला सुद्धा काय होतं महाराज, जागा तयार होते. एवढी सातत्याचा प्रभाव असतो. म्हणून सातत्य, मग ते कंसाला त्यांनी त्या ठिकाणी बरोबर महाराज कंसाला त्याचं मन डायव्हर्ट केलं. कंसाने वसुदेव देवकीला बंदीशाळेत ठेवलं. आता उशीर झाल्यामुळं 1, 2, 3, 4, 5, 6, 6 मारले. ऐका बरं, कंस दुष्ट होता त्याच्यात शंका नाही,
पण माझी पुढची शंका आहे का, माझा प्रश्न आहे का, कंसाने तरी जन्माला आलेली आणि दुसऱ्याची मारली. कंसाने तरी जन्माला आलेली आणि दुसऱ्याची मारली. कंसाच्या पुढची लोक जन्माला आली, जन्माला यायच्या अगोदरच स्वतःची मारायला लागली. याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती? ऐका 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 ऐका. 7वा योग मायनर वहिनीच्या गर्भात स्थलांतरित झाला आणि आता 8वा जन्माला येणार आहे. कडेकोट बंदोबस्त आहे, सगळेजण पहारेकरी डोळ्यात तेल घालून जागतायत. कंसाने सुद्धा लक्षात आलं श्रावण महिना चालू आहे, देवकीच्या चेहऱ्यावर तेच दिसत होतं. महाराज आता देव जन्माला येणार आहेत, बसा जरा चांगलं प्रसन्न बसा. आठवत महाराज त्या दिवशी अष्टमी तिथी आहे. रात्रीचे बरोबर 11:30 वाजतायत, 11:45 झाले. बरोबर मध्यरात्री 12 वाजता जगाच्या मालकाने वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेतला. गोपाल कृष्ण भगवान झाला जन्म. 8 वर्षाचं पोरग झालं आणि देवकी पडकड पाहून म्हणायला लागलं मम्मी. मम्मी नसन म्हणलं, आई म्हटलं. आई या शब्दात आपुलकी आहे. मम्मी हा शब्द कुठून आला अजून कळाला नाही. मम्मी म्हणजे काय सरला विचारा, मम्मी म्हणजे काय शिकलेल्या लोकांना विचारा. इजिप्त या देशामध्ये जतन करून ठेवलेल्या मृत शरीराला म्हणजे मड्याला मम्मी असं म्हणतात. बाहेरच्या देशात मड्याला मम्मी म्हणतात, मग आमच्या घरोघर मडे आहेत. मम्मी म्हणले मडे आहे का नाही लक्षात ठेवा. पण आहे आई. नारळ बी कंसासारखं निबर दिसायले फुटलं. महाराज गोपालकृष्ण परमात्म्याचा जन्म झाला आणि लहान हो लहान हो लहान झाला. वसुदेव देवकीच्या डोळ्यातून पाणी येत होतं. कृष्णाने विचारलं आई बाबा तुम्ही का रडता? त्यांनी सांगितलं बा रडतायत. सांगितलं खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख, काय ते खेळाचं सुख आहे. मग सगळेजण शिदुऱ्या एकत्र करा. सगळ्या शिदुऱ्या एकत्र केल्या. त्यावेळेस गोपालकृष्ण परमात्मा म्हणतात माझे आहे तैसे पाय, नाही तरी घरा जाय, चोरून या माये नवनीता नावे. अरे कायाची चोरी केली? हरीने माझे हरिले चित्त. अरे दया दुधाची नाही, ओ चित्ताची चोरी केली. चित्त म्हणजे काय? मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. सज्जनाचं चित्त चोरण्याचं काम माझ्या गोपालकृष्ण परमात्म्याने केलं. तुकोबाराय. आणि मग देव सांगतात माझे आहे तैसे पाय, नाही तरी घरा जाय, घरी जाऊन आणा. तुकोबाराय म्हणतात देवा तुका म्हणे हरी माझे कोणी नाही. कोणी नाही घरी म्हणजे काय? माझ्या चित्तात दुसरं कोणीच नाही आहे. म्हणून महाराज सगळ्यांनी एकत्र शिदोरे केल्या. काला खाल्ला, काल्याची अशी देवजळी झाले मासे. तुकोबाराय त्या ठिकाणी गोपालकृष्ण म्हणतात हात यमुनेच्या डोळ्यात धुवू नका. मग आपल्या चड्डीला पुसा म्हणले का? काल्याचे असे देवजळी झाले मासे. अरे देवा दिकाला सुद्धा जो काला दुर्लभ आहे तो तुम्हा आम्हाला मिळतोय. हा वारकरी संप्रदायाचं फार मोठं भाग्य आहे. ह्या वारकरी संप्रदायाचे आपण पाईक आहोत. या वारकरी संप्रदायामुळे आपल्याला काला खायला मिळतोय. या वारकरी संप्रदायाचे उपकार, या वारकरी संप्रदायाची ठेव आपण अशीच जपली पाहिजे एवढी अपेक्षा करतो. थांबतो. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. महाराज शेवटी महाराज म्हणतात तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. यथामती यथा अवकाश धावते वेगात अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा असाच अर्थ आहे, माझा मुळीच आग्रह नाही. जे काय बालबुद्धीला पटलं ते तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. महाराज सगळ्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी सगळेजण आपण या धर्ममंडपातून ऐकलं तुम्हाला दंडवत, वटेवून ऐकलं तुम्हाला साष्टांग दंडवत, आणि ज्यानं घरून पडे पडे ऐकलं त्याला घाली लोटांगण करतो. कारण ते कीर्तन झालं जेवायला येणार आहेत ते काय साधे माणसं आहेत का? त्यांना सुद्धा नतमस्तक होतो. आणि झालेली सेवा गोपालकृष्ण परमात्म्याच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण ज्ञानेश्वर Hare